मित्र पक्षांना गृहीत धरून भाजप राजकारण करायला जातं आणि मग ते फसतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तिकीट वाटपाचा घोळ हा अशा पद्धतीने घातला की मित्र पक्ष अक्षरशः जेरीस आले आणि त्यामुळेच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपावर राग काढला. मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना ठरवून पाडलं. नीट जर बघितलं, नीट जर सर्वे केला, अभ्यास केला तर लक्षात येईल की भाजपाला फक्त 9 जागा का मिळाल्या. त्याचं कारण हेच होतं की भाजपा विरोधात शेवटच्या क्षणाला शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा असेल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांचा असेल, हा संताप उफाळून आला. कारण त्यांनी बऱ्याच उमेदवारांना घरी बसवायला लावलं, काहींची तिकीटं कापली, खोटे सर्वे दाखवले आणि मग चिडलेल्या शिवसैनिकांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. आता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये मित्र पक्षांना सांभाळून घ्यायला हवं होतं. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. अशा वेळेस मंत्रिपद देताना मित्र पक्षांना खुश करायला पाहिजे होतं. मात्र तिथे कमालीची नाराजी ओढवून घेतलेली दिसते. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आलेले आहेत आणि त्यांच्या एका खासदाराला त्यांनी राज्यमंत्रीपद दिलंय. खरं तर 4 वेळा प्रतापराव जाधव हे निवडून आलेले आहेत. त्यांना राज्यमंत्रीपद देणं म्हणजे हा त्यांचा अपमान नाही. तर त्यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर ताकद वाढवायची असती, मित्र पक्षांना ताकद द्यायची असती तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 कॅबिनेट आणि एखादं राज्यमंत्रीपद द्यायला हवं होतं. त्याच्यामुळं भाजपावरचा विश्वास हा मित्र पक्षांचा वाढला असता आणि त्याचा फायदा विधानसभेमध्ये भाजपलाच झाला असता. पूर्ण देशभरामध्ये जर बघितलं, चिराग पासवान यांचे 5 खासदार आलेले आहेत. त्यांना चांगलं कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालंय. अगदी जितन राम मांझी जे आहेत त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद दिलंय. HD रामस्वामी यांचे 2च खासदार निवडून आलेत. मांझीचं तर 1च खासदार निवडून आलाय. तर हे NDAचे घटक पक्ष. मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा यांना कमी जागा मिळालेल्या असूनही, म्हणजे 1-2 अशा जागा मिळालेल्या असूनही त्यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद दिलं जातं. ते खरं तर त्याची आवश्यकता त्यांना आता नव्हती. महाराष्ट्राला ती खरी गरज होती. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून शिवसेनेच्या खासदारांच्या पारड्यात मंत्रिपद टाकली असती, वजन टाकलं असतं तर त्याचा फायदा हा विधानसभा निवडणुकीत झाला असता. मात्र चक्क डावळलं गेलं. एकनाथ शिंदे यांना जर कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं मिळाली असती यांच्या पक्षाला तर राष्ट्रीय राजकारणामध्ये ते चर्चेत आले असते आणि भाजपला ते आवडणारं नव्हतं. त्यांना जर मंत्रिपदं मिळाली असती तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं वजन वाढलं असतं. भाजपला हे काही आवडलं नसतं आणि म्हणूनच राज्यमंत्रीपद दिलं गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पुन्हा एकदा शिवसैनिक हे नाराज झाले की आपले 7 खासदार असताना आपल्याला राज्यमंत्रीपद दिलं जातंय आणि मग ते पुन्हा एकदा भाजपवर नाराज होऊन ते विधानसभेमध्ये राग काढते. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच झालंय की भाजपा मित्र पक्षांना जवळ घेतोय आणि संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण संपतोय, आपल्याला संपवायला लावलंय हे मित्र पक्षांना जेव्हा कळतं तेव्हा ते भाजपच्या विरोधात जातात. हे आपण लोकसभेमध्ये बघितलंय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, अगदीच प्रतापराव जाधव, हे ज्या 6 लोकांना जे मंत्रिपद दिलेत त्याच्यापैकी किती जणांचा विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल? तर एक नितीन गडकरी. नितीन गडकरी जर सोडले तर उर्वरित कोणाचाही महाराष्ट्रामध्ये तसा काही फायदा होताना दिसत नाही की तो होणार नाही. आणि म्हणूनच यावेळेस मित्र पक्षांना बरोबर घेऊन त्यांचे आलेले 4-4 वाजे निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांना जर पुढे घेतलं असतं, त्यांना जर मंत्रिपद दिली असती तर एक वातावरण वेगळं निर्माण झालं असतं. नाराजी कमी झाली असती. आता भाजपाच्या विरोधात या मंत्रिमंडळाने नाराजी वाढलेली दिसते.
जे अजित पवार यांना एक राज्यमंत्रीपद दिलं जात होतं तेही त्यांनी घेतलेलं नाहीये, ते नाराज झालेले आहेत. पुढे त्यांना काही मिळेल अशीही आशा नाही. आता त्याच वेळेस पुण्याच्या अजितदादांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी तिथे मराठा कार्ड चालवलं गेलं. जे मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा निवडून आलेत आणि पहिल्याच टर्म मध्ये त्यांना पुण्यातील खासदाराला मंत्रीपद दिलं गेलंय. म्हणजे खरं तर हा अजित पवारांच्या साम्राज्याला धक्का लावण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून राष्ट्रवादी हे सगळं ओळखून आहे. आणि त्याचबरोबर रक्षा खडसे यांना मंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीसांचं साम्राज्य हे उद्ध्वस्त करण्याचाही कुटील डाव आहे. जे दिल्ली जे राजकारण खेळते ते खरं तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर खेळायला पाहिजे होतं. ते त्यांनी या मंत्रीपद वाटपामध्ये आधीच खेळलं गेलंय. त्याचा परिणाम असा झालाय की सर्वत्र म्हणजे भाजपमध्ये ती नाराजी, देवेंद्र फडणवीस गटामध्ये, राष्ट्रवादीमध्ये नाराजी आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये ही नाराजी, अशी परिस्थिती आहे. पियुष गोयल हे राजस्थानी, मारवाडी, गुजराती आणि जैन या समुदायाला खुश करण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं, ते एक समजू शकतो. मात्र भाजपाचे महाराष्ट्रात 9 खासदार असताना त्यांना 4 मंत्रिपदं दिली गेलीत आणि मित्र पक्षांना मात्र 8 खासदार असताना 1 राज्यमंत्रीपद दिलं गेलंय. हे कुठेतरी खटकणार आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षाला तर 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळालं असतं, तर शिवसैनिकांमध्ये एक वेगळं वातावरण असतं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रती जो विश्वास गमावला होता लोकसभेत तो वाढला असता आणि विधानसभेमध्ये अगदी हातात हात घालून शिवसैनिकांनी काम केलं असतं. म्हणजे आता कुणीही कितीही सांगत असलं तर जसा काँग्रेसचा फायदा हा उद्धव ठाकरेंना झाला नाही, तसाच भाजपालाही त्यांच्या मित्र पक्षांचा फायदा झालेला नाही आणि म्हणून त्यांचा हा दारुण पराभव झालाय. आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट सुधारायला पाहिजे. झालेल्या चुका ह्या आपण सुधारल्या पाहिजेत. त्या न सुधारता उलट आणखीन नाराजी वाढवण्याचा जो कार्यक्रम केला तो आता विधानसभेत ही अंगास येण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये जागा वाटपाना मित्रपक्षांवर अन्याय केला, आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपद देताना अन्याय केला. खरं तर विधानसभा निवडणुका ही महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टीनं पावलं टाकून मंत्रिपदाचं वाटप व्हायला पाहिजे होतं. मात्र ते न झाल्यानं त्याचा परिणाम विधानसभेवर होतो की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.